गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात महत्त्वाची बैठक घेणार आहेत। पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक असेल। फडणवीस, अजित पवार देखील या बैठकीकरता उपस्थित राहतील। गुजरात, गोवा, दादरा नगर हवेली याचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आजच्या गृह विभागाच्या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमण इथले अधिकारी हजर असतील। देशातील पश्चिम विभागातील 3 प्रमुख राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील सगळ्या गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना या बैठकीकरता उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। शनिवारी बैठकांचा जोर पाहायला मिळेल पुण्यात। अमित शहा आहेत गेले 2 दिवस, खरं तर काल आणि आज असा 2 दिवस शहांचा हा दौरा आहे। पण पुण्यात आज अमित शहा यांची महत्त्वाची गृह विभागाची बैठक होतीये। ही पुण्यात होते याला विशेष महत्त्व आहे, कारण गेले अनेक दिवस पुण्यात गुन्हेगारी वाढताना दिसतेय। चंद्रशेखर, नक्कीच खरं तर पुण्यातील वेस्टिन हॉटेलमध्ये ही सगळी बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातील जे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, त्याचबरोबर गृह विभागाचे जे सचिव आहेत त्यांची संयुक्त बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। त्यानंतर अमित शहा यांची पुण्यामध्ये आज एकूण 3 कार्यक्रम आहेत। काल रात्री उशिरा पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या वेस्टिन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे। सकाळी 11च्या सुमारास जे आहे ती गृह विभागाची बैठकीला सुरुवात होणार आहे। ती बैठक जे साधारण 2:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे। 2:30च्या नंतर पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या याच विठ्ठल तुपे सभागृहामध्ये अमित शहा येणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर जनता बँक जी आहे त्या बँकेच्या हिरक महोत्सवाचं जे आहे आज वर्ष सांगता समारंभ होणार आहे। आणि यासाठी आपण सगळी तयारी बघू या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणचे डिवायडर जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणची साफ स्वच्छता सुद्धा करण्यात आली आहे। काही या ठिकाणी कर्मचारी जे कालपासून या ठिकाणी काम करतात आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न करूयात। आज कशी तयारी करताय सगळ्या कार्यक्रमाची? कालपासून आम्ही सर्व प्रकारची स्वच्छता करत आहोत। आम्ही पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत। आमचे स्वच्छता सेवक कालपासून एकदम डीप क्लीन ड्राईव्ह करत आहेत। दगड, माती, गोटे कुठे कसल्याही प्रकारचा कचरा ठेवण्यात आलेला नाही। एकदम रस्ते वगैरे क्लीन। आपण पाहिलं की आज या दुपारच्या कार्यक्रमानंतर अमित शहा हे जे आहेत ते बालेवाडी या ठिकाणी जे आहेत पंतप्रधान निवास घरकुल योजना जी आहे त्याच्या 20 लाख जी पत्रक आहेत जो पहिला हप्ता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी देणार। एकंदरीत आज दिवसभर जे आहेत ते अमित शहा या पुणे शहरामध्ये असणार। त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज सकाळच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या सगळ्या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। एकंदरीत आजच्या दिवसभरामध्ये अमित शहा यांचा पुण्यातील हा सगळा कार्यक्रमाचा जो आयोजन आहे ते करण्यात आले। गृहमंत्री पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं गृह विभागाची बैठक घेत आहेत त्यामध्ये पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची सुद्धा या ठिकाणी चर्चा होऊ शकते। आपण पाहिले की 2 दिवसापूर्वी जे आहे ते केंद्रीय विमान जे मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण झाली होती। त्याची चर्चा सुद्धा गृह विभागापर्यंत गेलेली आहे। एकंदरीत पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले। त्यांनी या सगळ्या विषयी जे आहेत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। चंद्रशेखर, आपण म्हणतोय की या बैठकीमध्ये केवळ महाराष्ट्रच नाही तर गोवा, दीव दमण इथले गृह विभागाचे अधिकारी सुद्धा या बैठकीकरता उपस्थित असणार आहेत। त्यामुळे ही बैठक कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते। त्या अनुषंगानेच महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतोय की सध्या राज्याचं राजकारण हे बीड भोवती केंद्रित झालेलं आहे। या बैठकी अंतर्गत बीडवर काही चर्चा होणार आहे का, असे या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच संतोष देशमुख सरपंच जे आहेत त्यांच्या हत्येकरांना कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गृहमंत्र्यांची वेळ भेटावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल पुण्याचे सहपोलीस आयुक्त जे आहेत रंजन कुमार शर्मा त्यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये त्यांनी गृहमंत्र्यांची वेळ जी आहे ती मागितली आहे। त्याचबरोबर बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत हे सुद्धा या बैठकीसाठी आजच्या कदाचित उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या जो घटनाक्रम आहे जो बीडचा विषय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातला विषय याची सुद्धा माहिती जे आहे ते गृहमंत्री घेण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं की औरंगाबाद परिक्षेत्राचे जे
पोलीस महानिरीक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या बैठकीमध्ये स्वतः गृहमंत्री जे आहेत ते राज्यातील वेगवेगळे जे कायदा आणि सुव्यवस्थेच्या निर्माण झालेले जे प्रश्न होते त्याची चर्चा करण्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आता महत्वाचा विषय सध्या समोर आहे निश्चित. याच्यावरती आजच्या बैठकीत नक्कीच या ठिकाणी चर्चा होऊ शकते. त्यामुळे या बैठकी अंतर्गत नेमकं काय चर्चेलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे. चंद्रशेखर, क्षणाक्षणाचा अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.